स्मार्ट अहमदनगर न्यूज। विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे, एपीआय राजकुमार डुंगे यांचे मत। रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयाच्या इयत्ता 10वीच्या निरोप समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून वालचंदनगर पोलीस स्टेशनचे एपीआय राजकुमार डुंगे बोलत होते। ते पुढे म्हणाले की आमच्या वेळी शिक्षणाची पद्धतच वेगळी होती आणि आत्ताची पद्धत वेगळी होऊन बसली आहे। आज मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे, त्याचबरोबर व्यसनाधीन पण होत चाललेली आहे। तसेच कोयता गँगचे फॅड निर्माण झाले आहे, त्यासाठी पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत यावेळी डुंगे साहेब यांनी व्यक्त केले व 21 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या 10वीच्या सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी शाळेचा चढता आलेखाचा उल्लेख करत या विद्यालयातून जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत ते अनेक पदावर काम करीत असून त्यांचे मत व्यक्त केले। तसेच विद्यालयाच्या शिक्षिका मीरादेवी अजितसिंह पाटील यांनीही काही आत्माराम बाबूराव पाटील उर्फ भाऊ यांनी विद्यालय हे छोटेसे रोपटे लावले होते आणि आज त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे असे मत व्यक्त केले। यावेळी एपीआय राजकुमार डुंगे यांचा बाबीर देवाची मानाची घोंगडी घेऊन सत्कार करण्यात आला। तसेच नुकतेच एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मंत्रालयात कक्ष अधिकारी लिपिकपदी निवड झालेले सचिन कांतीलाल दगडे व मंत्रालयात पोलीसपदी निवड झालेले सोनवले या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रुई गावचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील हे होते। त्याचप्रमाणे विद्यालयाचे अध्यक्ष तथा रुई गावचे सरपंच अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, नावी गावचे सरपंच दीपक डोंबाळे, उद्योजक राजकुमार रासकर, मोहन लावण, डॉक्टर संभाजी मारकड, डॉक्टर महेश मारकड, शिवाजी कांबळे, मगन मराडे, अंबादास मराडे, अंकुश पाटील तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। या निरोप समारंभास इयत्ता 9वी कडून इयत्ता 10वीला निरोप देण्यासाठी 9वीचे वर्ग शिक्षक उस्मान मुलानी व दादासू निटवे यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक बादशाह मुलानी व यशवंत लोंढे यांनी 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे केले व विद्यालयास 18 चेअर या बॅच तर्फे भेट देण्यात आल्या। इयत्ता 9वी तर्फे मानसी डोंबाळे या मुलीने तर इयत्ता 10वीच्या साई पुणेकर या मुलीने सूत्रसंचालन केले। यावेळी 9वीच्या विद्यार्थ्यांमध्ये यशपाल सिंह, उदयसिंह पाटील तसेच अनेक मुलांनी व मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला। इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर।